Hello students, today we are going to start the section 4. The section 4 is about novel. There is the topic history of novel, that is 4.1. The page number is 173. We have to discuss here the novel. Okay, at first the title of the topic is history of novel. We have to discuss the origin of novel as well as the history of novel, right? The page number is 173. See, we have to discuss while going line by line. The 18th century has gifted English literature two entirely new forms which are without any traces in the ancient classical heritage. पहा, 18th century म्हणजेच 18व्या शतकाने इंग्रजी साहित्याला दोन नवीन प्रकारच्या भेट दिलेल्या आहेत. राईट, 18th century has gifted English literature two entirely new forms, म्हणजे दोन नवीन प्रकारच्या भेटवस्तू दिलेल्या आहेत. कुणा 18th centuryनं कुणाला? इंग्लिश लिटरेचरला. इंग्लिश लिटरेचर म्हणजेच इंग्रजी साहित्य. इंग्रजी साहित्य म्हणजेच इंग्लिशमध्ये ज्या ज्या काही गोष्टी लिहिलेल्या आहेत, म्हणजेच त्यामध्ये ड्रामाज असतील, नॉवेल्स असतील, पोएम्स असतील, एक्सेट्रा एक्सेट्रा, त्याला आपण इंग्लिश लिटरेचर असं म्हणतो. ओके, 18th century has given English literature two entirely new forms which are without any traces. जे कसे आहेत? विदाउट एनी ट्रेसेस. ट्रेसेस म्हणजे खुणा इन द एन्शियंट क्लासिकल हेरिटेज. म्हणजेच एन्शियंट पुरातन, क्लासिकल अभिजात आणि हेरिटेज म्हणजे वारसा. पुरातन अभिजात वारसा असणाऱ्या खुणा त्यामध्ये नाही आहेत. काय म्हटलंय? प्राचीन अभिजात वारसामध्ये या बाबतीत कोणत्याही खुणा आढळत नाहीत. ज्या दोन भेटवस्तू दिल्यात 18व्या शतकानं, त्या खुणा त्याच्या अगोदर कुठेच आढळत नाहीत. One of those was the periodical essay and the other was novel. That two new forms are given here. The first form, that is the periodical essay. Periodical essay म्हणजेच नियतकालिक निबंध, ही एक गोष्ट आहे. आणि दुसरी म्हणजे नॉवेल. नॉवेल म्हणजे कादंबरी. राईट, ह्या दोन गोष्टी दिल्यात. कुणा? 18th century has given English literature these two things. The first is the periodical essay and the second is novel. Right, both of these forms, especially novel, caught the spirit of the 18th century as the age of intellectual, sentimental and realistic plane, and tried to instruct the readers which would help them to a more purposeful and virtuous life. काय म्हटलंय पहा, 18व्या शतकाचा बुद्धिजीवी, भावनिक आणि वास्तववादी आत्मा या दोन्ही प्रकारामध्ये विशेषतः कादंबरीने नेमकेपणाने पकडला आणि लोकांना एक हेतुपूर्ण आणि सद्गुणपूर्ण जीवन जगण्याची शिकवण दिली. राईट, काय सांगितलंय पहा, स्पेशली बोथ ऑफ दीज फॉर्म्स, या दोन्ही फॉर्मने, स्पेशली कुणा जास्तीचं? नॉवेलनं कॉड द स्पिरिट, एक चैतन्य पकडलं गेलं, ऑफ द 18th century ॲज द एज ऑफ इंटलेक्च्युअल. 18व्या शतकामध्ये या स्पेशली नॉवेलनं एक स्पिरिट म्हणून पुढं आलेली आहे. आणि कशाच्या बाबतीत? अबाउट इंटलेक्च्युअल. इंटलेक्च्युअल म्हणजेच बुद्धिजीवी, सेंटिमेंटल भावनिक,
आणि रिअलिस्टिक म्हणजेच वास्तववादी, प्लेन आत्मा. तर बुद्धिजीवी, भावनिक आणि वास्तववादी आत्मा या दोन्हीमध्ये चांगल्या पद्धतीनं पुढे येण्याचं काम नॉवेलनं केलं आहे. अँड ट्राईड टू इन्स्ट्रक्ट द रीडर्स, आणि लोकांना एक जीवन जगण्याची कला मिळवून देण्याचं काम या नॉवेलनं केलं आहे. विच वूड हेल्प देम टू अ मोर पर्पजफुल अँड व्हर्च्युअस लाईफ. लोकांना पर्पजफुल म्हणजेच हेतुपूर्वक आणि व्हर्च्युअस म्हणजेच आध्यात्मिक अशा पद्धतीच्या गोष्टी शिकवण्याचं काम नॉवेलनं केलेलं आहे. सिन्स द टाईम ऑफ इट्स ओरिजिन, नॉवेल हॅज बीन गेनिंग पॉप्युलरली अँड ग्रोविंग ग्रॅज्युअली. सिन्स द टाईम ऑफ इट्स ओरिजिन, ओरिजिन म्हणजेच उत्पत्ती. नॉवेलच्या उत्पत्तीच्या काळापासून नॉवेलनं काय केलं आहे? नॉवेल हॅज बीन गेनिंग पॉप्युलॅरिटी. नॉवेलला पॉप्युलॅरिटी मिळत आहे. अँड ग्रोविंग ग्रॅज्युअली, आणि नॉवेल ग्रॅज्युअली ग्रो होत आहे म्हणजेच तिच्यामध्ये वाढ होत आहे. उत्पत्तीपासून कादंबरी ही लोकप्रियता मिळवत आहे आणि विकसित देखील होत आहे. टुडे इट इज रिकग्नाइज्ड ॲज द मोस्ट डॉमिनंट लिटररी जॉनर. आज सर्वात प्रबळ साहित्य प्रकार म्हणून कादंबरी ओळखली जाते. मोस्ट डॉमिनंट, डॉमिनंट म्हणजेच प्रबळ, लिटररी जॉनर. ओके, जॉनर म्हणजेच साहित्य. एक प्रबळ असं लिटररी जॉनर म्हणून आज नॉवेलला ओळखलं जातं. आता पाहूया नॉवेल काय असते. अ नॉवेल इज अ रिलेटिव्हली लॉंग नॅरेटिव्ह फिक्शन which describes intimate human experiences normally in a prose form. कादंबरी ही सापेक्षपणे दीर्घकथनात्मक कल्पित साहित्य आहे. नॉवेल इज ए रिलेटिव्हली लॉंग नॅरेटिव्ह फिक्शन. ते एक जास्तीचं नॅरेटिव्ह, वर्णनात्मक अशी ती लिखाण असतं. विच डिस्क्राइब्स, जे काय दर्शवतं? इंटिमेट ह्युमन एक्सपिरियन्स. ह्युमन एक्सपिरियन्स म्हणजेच मानवाचा अनुभव. नॉर्मली इन ए प्रोज फॉर्म, आणि नॉर्मली कशामध्ये? प्रोज फॉर्ममध्ये, म्हणजेच असं प्रोज, पोएट्री, प्रोज. प्रोज म्हणजे जनरली लिहिलेल्या गोष्टी ज्यामध्ये रिदम त्या वापरला जात नाही किंवा रायमिंग वर्ड्स, राईम स्कीम वापरली जात नाही, त्याला आपण प्रोज सेक्शन म्हणतो. नॉर्मली प्रोजमध्ये नॉवेल्स लिहिल्या जातात आणि त्यामध्ये जनरली काय एक्सपिरियन्स दाखवला जातो? तर ह्युमन एक्सपिरियन्सेस डिस्क्राईब केले जातात. द प्रेझेंट इंग्लिश वर्ड नॉवेल इज डिराईव्ह फ्रॉम द इटालियन नॉवेलिया मीनिंग न्यू. ओके, the present English word novel that is derived from, तो कुठून आलेला आहे? नॉवेल हा शब्द इटालियन शब्द आहे. ओके, इटालियन शब्द नॉवेला याच्यापासून याची उत्पत्ती आहे. नॉवेल या इंग्लिश वर्डची उत्पत्ती कशापासून आहे? तर नॉवेला या इटालियन शब्दापासून आहे, ज्याचा अर्थ आहे न्यू. ज्याचा अर्थ काय? न्यू. बरोबर. अ नॉवेल नॅरेट्स अ स्टोरी embellishing it with more details of time, place, nature, people and their minds, their gestures and activities. नॉवेल नॅरेट्स करते म्हणजेच नॉवेल कथन करते. कशाचं कथन करते? तर अ स्टोरी इम्बेलिशिंग. इम्बेलिशिंग मीन्स सुशोभित, डेकोरेटिव्ह. इम्बेलिशिंग इट विथ मोर डिटेल्स ऑफ टाईम, प्लेस, नेचर, पीपल, देअर माइंड्स,
देअर गेस्चर्स अँड देअर ॲक्टिव्हिटीज. कादंबरीमध्ये एक कथा सविस्तरपणे काळ, स्थान, निसर्ग, लोक, त्यांचे मनोव्यापार, त्यांचा हावभाव, त्यांची कृती इत्यादीचं कथन हे विस्तृतपणे करून सांगितलं जातं. कशामध्ये? नॉवेलमध्ये. इट क्रिएट्स द पिक्चर ऑफ द सोसायटी ऑफ दॅट टाईम. नॉवेल क्रिएट्स द पिक्चर ऑफ द सोसायटी ऑफ दॅट टाईम. समाजामध्ये काय चालू आहे त्या गोष्टीचं पिक्चर जर दाखवायचं काम कोण करत असेल तर नॉवेल करत असते. तुम्हाला माहीत आहे लिटरेचर इज द मिरर ऑफ लाईफ असं म्हटलं जातं किंवा मिरर ऑफ सोसायटी. लिटरेचर इज ए मिरर ऑफ सोसायटी म्हणजे समाजाचा जर आरसा कोण असेल तर ते काय असतं? लिटरेचर असतं. आणि लिटरेचरचाच एक अविभाज्य अंग म्हणून कुणाला पाहिलं जातं? नॉवेलचा विचार केला जातो. इट क्रिएट्स द पिक्चर ऑफ द सोसायटी ऑफ दॅट लाईफ. नॉवेल मेक्स लाईफ इझियर टू अंडरस्टँड दॅन इट ड्रामा अँड पोएट्री. नॉवेल काय करतं? नॉवेल मेक्स लाईफ इझियर टू अंडरस्टँड. माणसाची लाईफ जर चांगल्या पद्धतीनं जर समजून घ्यायची असेल तर नॉवेल मदत करते. कशापेक्षा जास्त? ड्रामापेक्षाही आणि पोएट्रीपेक्षाही जास्त. राईट. जसं तत्कालीन समाजाचे चित्रण आपल्याला कादंबरीमध्ये सापडत असतं. काव्य आणि नाटकापेक्षाही सोप्या पद्धतीनं कादंबरीमध्ये जीवनाचं सार समजावून सांगितलेलं असतं. इन मॉडर्न इरा नॉवेल हॅज ॲडॉप्टेड लिटररी प्रोज. पण आजच्या ह्या मॉडर्न इरा मीन्स कालखंड, एज. इन धिस मॉडर्न टाईम नॉवेल हॅज ॲडॉप्टेड लिटररी प्रोज. आता मात्र नॉवेलला लिटररी प्रोज सापडलेलं आहे. म्हणजेच द नॉवेल ॲज अ लिटररी जॉनर has a history of about 2000 years. Among the early precursors of novel, a collection of tales known as Greek romances dating from the 2nd to 6th century may top the list. काय म्हटलंय? The novel as a literary genre has a history of about 2000 years. हा जो साहित्य प्रकार आहे नॉवेल, या कादंबरीचा इतिहास जवळपास 2000 वर्षाचा आहे. अबाउट 2000 इयर्स हिस्ट्री. जवळपास 2000 वर्षाचा इतिहास आहे ह्या नॉवेलला. अमंग द अर्ली प्रिकर्सर्स ऑफ नॉवेल अ कलेक्शन ऑफ टेल्स नोन ॲज ग्रीक रोमान्सेस. आपण जर अर्ली प्रिकर्सर्स म्हणजेच पूर्वसुरी, अग्रदूत, सुरुवातीचं. आपण जर नॉवेलच्या मुळामध्ये जाण्याचा जर विचार केला, अ कलेक्शन ऑफ टेल्स नोन ॲज ग्रीक रोमॅन्सेस डेटिंग फ्रॉम द 2nd to 6th century मे टॉप द लिस्ट. ग्रीक रोमॅन्सेस हा जो कथासंग्रह आहे तो 2ऱ्या ते 6व्या शतकामधला आहे. आणि ज्यावेळेस आपण नॉवेलचा इतिहास शोधायला जाऊ त्यावेळेस आपल्याला 2ऱ्या ते 6व्या शतकामधलं ग्रीक रोमॅन्सेस इथपर्यंत जाता येतं. तिथं जाऊन आपण थांबतो. दीज इमॅजिनेटिव्ह अँड डिलाइटफुल स्टोरीज ऑफ आयडियल लव अँड मार्वलस ॲडव्हेंचर्स profoundly affected the creative writing for the next 1000 years. काय म्हटलंय पहा? These imaginative and delightful stories of ideal love and marvelous adventures profoundly affected the creative writing for the next 1000 years. याचा अर्थ आहे पुढील हजारो वर्षापर्यंत
आदर्श प्रेम आणि विलक्षण साहस या विषयाच्या काल्पनिक आणि आनंददायक कथांचा सखोल प्रभाव लेखनावर आढळतो. Though novel in the modern era usually makes use of a literary prose, the earlier threads of the genre can be found in Virgil's Eclogues or Malory's Morte the Arthur or Geoffrey Chaucer's The Canterbury Tales. काय सांगितलंय बघा. जर आधुनिक युगातील कादंबरीत साहित्यिक गद्य आढळले तरी या साहित्य प्रकाराचे धागेदोरे वर्जिलच्या इकॉलॉजीज आणि मॅलरी यांच्या मॉर्टे दी ऑर्थर किंवा जाफ्री चौसरच्या द कॅन्टरबरी टेल्समध्ये आढळतात. पहा आपण काय बोलतोय की पुढील हजारो वर्षापर्यंत आदर्श प्रेम आणि विलक्षण साहस या विषयाच्या काल्पनिक आणि आनंददायक कथांचा सखोल प्रभाव या लेखनावर आढळतो. जरी आधुनिक युगातील कादंबरीत साहित्यिक गद्य आढळले तरी या साहित्य प्रकाराचे धागेदोरे ही वर्जिलच्या इकॉलॉजीज, त्यानंतर मॅलरी यांच्या मॉर्टे दी ऑर्थर आणि जाफ्री चौसरच्या द कॅन्टरबरी टेल्समध्ये आढळतात. ओके, नेक्स्ट. मुराकाशी शिकिबुज टेल ऑफ जेंजी in 1010 has been described as the world's first novel. पहा काय म्हटलंय आता. जगातली सर्वात प्रथम कादंबरी म्हणून मुरासाकी शिकिनो यांची टेल ऑफ जेंजी जी 1010 या साली असलेली यास मान्यता मिळालेली आहे. पहिली कादंबरी कुणाची आहे? मुरासाकी शिकिनो यांची. काय नाव आहे त्या कादंबरीचं? टेल ऑफ जेंजी. काळ कोणता? 1010 या साली असलेली, त्याला मान्यता मिळालेली आहे. ही पहिली कादंबरी म्हणून ओळखली जाते. The European novel is often said to begin with Don Quixote by Spanish writer Miguel de Cervantes, which was published in 2 parts between 1605 and 1615. पहा काय दिलं आणखीन? डॉन क्युझेट ही मिगल टू कार्वेन्स या स्पॅनिश लेखकाने 1605 ते 1615 या कालावधीमध्ये 2 भागात प्रकाशित केलेली ही कादंबरी प्रथम युरोपियन कादंबरी म्हणून ओळखली जाते. कोणती कादंबरी? डॉन क्युझेट ही मिगल टू कार्वेन्स या स्पॅनिश लेखकानं लिहिलेली. कोणत्या काळामध्ये? 1605 ते 1615 या काळामधली. या कालावधीमध्ये ही 2 भागामध्ये प्रकाशित केली होती कादंबरी आणि या कादंबरीला प्रथम युरोपियन कादंबरी म्हणून ओळखलं जातं. कोणती? डॉन क्युझेट. बरोबर. आणि जगातली पहिली कादंबरी म्हणून कुणाला ओळखलं जातं? मुरासाकी शिकिनो यांची टेल ऑफ जेंजी. करेक्ट. टेल ऑफ जेंजी ही जगातली पहिली कादंबरी आणि डॉन क्युझेट ही पहिली युरोपियन कादंबरी म्हणून ओळखली जाते. क्लियर. नेक्स्ट. इन द 18th century
The appearance of newspaper and magazines attracted a large number of readers from the middle class. These new readers had little interest to romances and tragedies, which were appreciated by the upper class. पहा काय म्हटलंय, 18व्या शतकात, इन द 18th century, 18व्या शतकामध्ये द ॲपरन्स म्हणजे दिसणे, द ॲपरन्स ऑफ न्यूजपेपर अँड मॅगझिन म्हणजेच 18व्या शतकामध्ये वृत्तपत्रे आणि नियतकालिके यांच्या स्वरूपाकडे मध्यमवर्गीय लोक मोठ्या प्रमाणात आकर्षित झाले. केव्हा मध्यमवर्गीय लोक, लार्ज नंबर ऑफ रीडर्स फ्रॉम द मिडल क्लास, मध्यमवर्गीय लोक 18व्या शतकामध्ये कशाकडे आकर्षित झाले, न्यूजपेपर अँड मॅगझिन, बरोबर, याकडे आकर्षित झाले. दीज न्यू रीडर्स हॅड लिटल इंटरेस्ट इन रोमान्सेस अँड ट्रॅजेडीज. पण या नववाचकांचा कल्पनारम्यता आणि शोकांतिकेत रस होता, राईट. These new readers had a little interest in romances and tragedies. या न्यू रीडर्सला रोमॅन्सेस आणि ट्रॅजेडीच्या बाबतीत हा तेवढा लिटल इंटरेस्ट दिसून येतो. विच वेअर ॲप्रिसिएटेड बाय द अप्पर क्लास. आणि या अप्पर क्लास म्हणजेच उच्चवर्णीय लोक यांच्याकडून त्याची प्रशंसा झालेली दिसून येते. म्हणून Thus, need for a new type of literature arose that would express the new ideas of the 18th century. The 18th century new literature was characterized by the spirit of realism and denial of romantic features like enthusiasm, passion and imagination. पहा काय म्हटलंय. म्हणून 18व्या शतकातील नवकल्पनांना व्यक्त होण्यासाठी नवीन साहित्य प्रकाराची गरज भासू लागली. वास्तववादाचा स्वीकार आणि उत्स्फूर्तता, आवड आणि कल्पनारम्यता या घटकांना नकार या 18व्या शतकातील साहित्याची विशेषता बनलेली होती. पहा काय म्हटलंय. The 18th century new literature was characterized by the spirit of realism, वास्तववाद आणि denial of romantic features, enthusiasm, उत्साह, passion, imagination, passion म्हणजे आवड, imagination कल्पनारम्यता. म्हणजे आता काय म्हटलंय, वास्तववादाचा स्वीकार आणि उत्स्फूर्तता, आवड आणि कल्पनारम्यता या घटकांना नकार या 18व्या शतकातील साहित्याची विशेषता बनलेली होती. द फोरग्राउंड फॉर द नॉवेल वॉज प्रिपेअर बाय ऑल दीज फॅक्टर्स, राईट. आफ्टर 1740 नॉवेल ओरिजिनेटेड ॲज द लिटररी फॉर्म इन इंग्लिश. काय म्हटलं पुढे, आफ्टर 1740 म्हणजेच 1740च्या नंतर कादंबरीचा उदय इंग्लंडमध्ये एक साहित्य प्रकार म्हणून झाला. नॉवेल ओरिजिनेटेड ॲज ए लिटररी फॉर्म इन इंग्लंड आफ्टर 1740, राईट. नाऊ वी हॅव टू स्टॉप हिअर. The remaining part will be discussed in the next lecture. You have to go through the text and you have to keep in mind the first novel, then the first European novel, right? Now we have to stop here. Thank you.